किरणे ए किरणे काय अरे तुला अक्कल आहे का जरा काय आलं बसली तिकडे घर झाडीत अरे ते स्नेल सगळे आंबे चालवलेत पळ लवकर काय भावळाटाचा बाजार आहे नुसता एक थांब आंबा आली. खायला राहायचा आता बाई एवढेच आंबे निघाले एक आंबा नाही राहिला बाबा आता तिथं दोन पोर मजा आणि एवढी शकच आंबे ना आता कसं काय त्यांना देऊ? मला जाता थोडे लिंबन येते म्हणजे सगळं होईल त्याला. मॅडम झालं का आंबे तोडून लिंब चालवल्यात बस ना राहू द्या काहीतरी सासरी तुझ्या काय पोटात दुखलं काय पोटात दुखलं म्हणजे बस ना आता पिशवी एक पिशवी घरात भरून ठेवली इथं अर्धी पिशवी भरली अगं झाडांना आंबे नाही ठेवले स्नेल तू माझ्या नवऱ्याने आंबे लावलेत मी नीट नाही तर काय बी करीन तुम्हाला थोडे मी विचारलंय का कसं आहे तुझ्या नवऱ्याने आंबे लावले पण ह्या आंब्यांना हे पाईप दिसतात का हे पाईप हो, माझ्या हो, हो. नवऱ्याने आणल्यात तेव्हा त्या आंब्यांना तुम्ही पाणी घातले ते बी ऐकतं एक काम करायचं आता इथं रिकाम आहे ना तिथं बी पाईप टाक आणि त्याला पाणी सोडत बघ तुझ्या नवऱ्याचं पाईपाचं आंबे माझ्या नवऱ्याने लावले तुझ्या पाईपाचं काय मध्येच का घेऊन बसली अगं बाई जर पाईपच आणले नसते तर तू पाणी कसं दिलं असतं का बादली बादलीने व्हायला असतं एवढी कष्ट करायची सवय आहे का आंबेच नसते लावले तर पाणी कशाला घातलं असतं मी कशाला घातलं असतं पाणी कशाला पाईप वापरते मग अगं ते चिनकुल्याचे पाईप एवढे एवढेशे माझ्या नवऱ्याने इकत एवढे इथून तेवढे झाडं लावले ते नाही दिसलं ते चिनकुड्याच्या पाईपामुळेच हे आंबे जिवंत राहिलेत कळलं ना हे बघ तशी तुला काही काम करायची सवय नाही हा. आणि तू आता घेतलेत ना पिशवीभर आंबे तिथे आहेत इथे आहेत बस माझ्या ना. भावाला दोन पोर आहे माझी आई आहे मा भाऊ आहे माझी वहिनी आहेत ते अर्धे पिशवे आंबे त्यांना कस काय बरं पुरते सगळं माहेरच्यांनाच नेऊन पोसव मग माझ्या घरचे नाही का मला माझ्या घरच्यांना पण द्यायच्यात मी काय द्यायचं मग आधी येऊन तोडायचे होते मी तोडलं तुझ्या काही पोटामध्ये दुखत दरवेळेस पोटात दुखायचं काय संबंध आहे ठरलं होतं ना अर्धे तू न्यायचे अर्धे मी न्यायचे मग सगळ्या याच्यावर कसा ताव मारला तू मग तुम्ही घरात खायला न्या तिकडं घरी न्या माहेराला न्या म्हणजे मी इथंच राहायचं म्हणजे मी एक आंबा नाही खाल्ला माझ्या भावांच्या पोरांना न्यायचा म्हणून आपण तसं तुम्ही तुला खायचं, आंबा आवडत माहेराला नाही. न्यायचं तसं तुला तर आंबा आवडत नाही मग काय आंबा आंबा लावून रड बसतील तुझ्या भावाला आणि त्यांना तिकडं नाहीत आंबे लागली इकडून न्यायला पण माहेरावरून मला न्यायचंय माहेराला काहीतरी म्हणजे मी मग जाते मला का पण हात हलवत न्यायचंय जाऊ का मला पण न्यायचंय मग मी हात हलवत जाऊ का तुला असं सवय हात हलवत जाती आणि तिथून भसडभर घेऊन येती लाज कशी वाटत नाही ग तुला ऐक ना, दरवेळेस गेली मी का ना याच्या घरात आहे ना, दारातून भुकायची मागून गरज आणते. नाहीये मला आंबे जेवढे पाहिजे तेवढे मी नी परत आंबे आले ना मग तुझी तू पिशवी भरायची आणि घेऊन जायची परत आंबे मग आता लगेच येणार का 2 मिनिटात आले आंबे परत ने किरण पिशवी भरून हाय का तुझं नाही? काय ग दरवेळेस मी काय करायला लागले का बन बेन 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 अगं जरा स्वतःकडे बघावं कोण भुनभुन करताना जरा बघावं आणि मग बोलावं आपल्याला ना मोठा बारीकचा वळंबा. भांडे घासून माझी मी गपचूप आंबे तोडत होते हा मग तू तो गपचूप लगेच तोडत वास होती. गेला तू तू गपचूप. लगेच वास गेला तुला माझा नाही नाही तू गपचूपच तोडत होती तुला सवय आहे ना हा. गपचूप घरातल्या ढापून इकडचं धरायचं आणि माहेरा नेऊन कोंबायचं सवयच आहे आपल्या अंगात आहे का नाही बाई, तुला तो काही सवयच नाही ग तुझ्यासारखी तरी काम कांद्याची सवय आपण नाही. नेली तरी काय तुला नाही मन काय नाही बरं. काही नाही गोण नेली जी नेली ना तिचे मग? पैसे दिलेत विचारायचं आईंना पैसे दिलेत का हा, नाही तू ना हा, दिले दिले. आता असं असू लगेच म्हणे हा नाही किन्नीने मला पैसे दिले ते तुला आहे ना कायमच पोटातच गोळा येतो आईने माझी आई, बाजू घेऊ दे नाही तर माझ्या कुणी नवऱ्याने घेऊ दे. आंबे लावलेले आहेत, मी घेऊन जाणार म्हणजे ऐक, जाणार तुझ्या नवऱ्याला आंबे मी लावू लागले होते तेव्हा घरात हा. थापून बसली होती तू कळलं ना हा का? आंबे जरी तो नवऱ्याने आणले हा, असले हा, ना हा. विचारायचं आता बी आंबे लावू कोण लागलं आणि खड्डे कोण घेऊ लागलं कळलं मग ना एक काम कर सगळे झाड उपट आणि ते पिकून मी नाही मोकळी बर का मला जेवढे न्यायचे तेवढेच मी नेणार तुला जे करायचं ते कर मी काही मोकळी नाही कशी वाकड्यात चलती ग तू तुला शाण्यानी सरळ सांगितलंच नाही ना शाण्या माणसासारखं आपल्याला अक्कलच नाही वागायचं कसं बोलायचं मी कसं तुझ्या आणि काय बॉयलर कोंबडी नाही मी गावरान कोंबडी गावात राहणारी माझं बोलायलाच तसं. गावरान कोंबडी आकार ना वाकार त्या गावरान कोंबडीला लागली बॉयलर आणि गावरान करायला आम्ही झालं. कोंबड्यात जमच नाही आम्ही माणूस आहे हो, हो, हो. तुमच्यासारखे आम्ही काय कोण नाही. वागायचं आता काय लागली वागायचं? सांगायला एवढे इथं घाण झाली त्याला का झाडे लावायचं माहित काय नाही. संबंध आंबे तोडलेले बरे मी काय संबंध मग काय संबंध आंबे तोडायचा मग तेच म्हणते काय संबंध तुझा आंबे तोडायचा मग मी आंबे आवरते. लावले काय आवरते काय मी. आवरून बोंब पाडली आता आवरते परवाच मी. भांडण झालेत घरात तू किती मी आवरून बोंब आवरते. पाडते ते दिसतं आवडते मी काल हा, पिशवी भरून ढेकळा नेलेलं मंगळ आवरते. भरलं काय नेलं पिशवी भरून मी काल चालली होती ना आईचा डबा असा भरलाय एक बॅग अडकवली सगळा राडा ठेवला आणि गेली बोंबलत हा काय आईचा डबा नेला डबा केला मी भरलं काय माझं केलं? मी आणि काय आयतं गेलं काय आणि तू केलं? काय करून बोंब पाडली काय होती केलं? लागली मला सांगायला केलं उलट काय? मी असल्यावर आवरत आहे हा. तुझं लवकर आई तर तुला हा. आवरू लागते मी तर इकडं आवरायचं आणि तिथं आवरायचं मदत होती तुझी त्याचं तिला काय मी नाही खायला येते का मी मी आली खायला येते तिकडे का? खायला तर काय माझ्या करून पोराला बोंब शाळेत पाडती? सोडायचंय त्याला काय आवरलं नाही आहाहाहा. आता पोराला मला अंघोळ जायचं कुणी तर- घातली अंघोळ कुणी घातली पोराला तेव्हा घातली का घातली विचार बरं पोराला जाऊन लागली अंघोळ कुणी घातली अगं ते पोरग रडलं तरी ना तरी तू त्याला प्रेमाने जवळ नाही करत मला तूच माहितीच ठेव होती कधी. मला माहेराला जायचं म्हणलं का घरामध्ये किचकिच होणार अरे मी आपण काही नाही उत्सुक सर रोजच म्हणलं बाहेर आहे. आपण का उत्सुक किचकिच रोज बाहेर होणार. आहे.
एक काम कर बाई, तुला जे करायचं ते कर. मला जेवढे आंबे नाही तेवढे मी नेणार. ज्याच्यामध्ये झाडं दम नाही उपटून, असन, झाडं नाही ज्याच्यामध्ये उपटून. दम असन त्याने मला हात धरायचा. येड्याच्या नादी तसं लागायची सवय नाही मला. मला वाटलं होतं म्हणून बघावं, पण आपण शहाणच नाही, आपल्याला पद्धतच नाही, वागायची नाही, बोलायची नाही, डोकं आपलं उपयोग नाही. बस झालं, बंद एवढं कर. केलं एवढं केलं म्हणजे झालं. मला शाळेत सोडायचंय, मला शाळेत कोण सोडीन? झाले यांचे भांडण.